एक विचार करा की एखादी व्यक्ती आपल्या घरात अनेक दशकांपासून राहतेय, पण कायदेशीररित्या त्या घराखालच्या जमिनीवर त्या व्यक्तीचा हक्कच नाही. हे महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबांचं वास्तव आहे. आज आपण सरकारच्या 2019 मधल्या एका महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा उद्देश ह्याच लोकांना त्यांचं स्वतःचं हक्काचं घर मिळवून देणं होत. आणि या सगळ्याची सुरुवात होते ती खुद सरकारच्याच एका कबुलीनाम्याने. म्हणजे सरकारनं हे मान्य केलं की शहरांमध्ये खाजगी जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या लोकांना सरकारी योजनांचा काहीच फायदा मिळत नव्हता. ही फक्त एक छोटीशी अडचण नव्हती, ही एक मोठी भिंत होती जी हजारो लोकांना एका सुरक्षित भविष्यापासून वेगळं ठेवत होती. सरकारचं एक खूप मोठं स्वप्न होतं, सर्वांसाठी घरे 2022. पण या स्वप्नाच्या वाटेत एक मोठा अडथळा होता. एक अशी कायदेशीर अडचण ज्यामुळे हजारो कुटुंब या योजनेतून बाहेर फेकली जात होती. तर अडचण नेमकी होती तरी काय? बघा, सरकारनं 2018 आणि 2019 मध्ये जे लोक सरकारी जमिनीवर राहत होते त्यांच्यासाठी तर मार्ग काढला होता. पण जे लोक खाजगी मालकीच्या जमिनीवर राहत होते त्यांचं काय? ते एका कायदेशीर चक्रव्यूहात अडकले होते. म्हणजे काहींसाठी दरवाजा उघडला होता, पण यांच्यासाठी तर ठोठावायला दरवाजाच नव्हता. आणि बरोबर याच समस्येवर तोडगा म्हणून सरकारनं एक नवीन निर्णय घेतला. कायदेशीर मान्यतेची वाट बघणाऱ्या त्या हजारो कुटुंबांसाठी हा खरंच एक आशेचा किरण होता. आणि मग उजाडला तो दिवस, 11 सप्टेंबर 2019. महाराष्ट्र शासनाने एका अगदी स्पष्ट उद्दिष्टाने एक निर्णय जारी केला. खाजगी जमिनीवर राहणाऱ्या लोकांना भाडेपट्टा म्हणजे लीज देण्यासाठी एक अधिकृत आणि कायदेशीर प्रक्रिया तयार करायची. बरं, मग सरकार ही योजना प्रत्यक्षात कशी आणणार होतं? ही सगळी प्रशासकीय प्रक्रिया नेमकी कशी काम करते हे आपण आता एकदम सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. ही योजना 4 स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात पहिला टप्पा, स्थानिक महानगरपालिकेने ती जमीन सार्वजनिक गृहनिर्माण अशा विशिष्ट कामासाठी आरक्षित करायची. दुसरा टप्पा, या बदलाला कायदेशीर प्रक्रियेतून पूर्ण करायचं. तिसरा टप्पा, TDR पॉलिसी वापरून ती जमीन खाजगी मालकाकडून ताब्यात घ्यायची. आणि शेवटचा चौथा टप्पा, हे सगळं झाल्यावर पात्र लोकांना भाडेपट्ट्यांचं वाटप करायचं. आता यातला एक महत्त्वाचा शब्द आहे TDR पॉलिसी. याचा नेमका अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार जमीन मालकाला थेट पैसे देत नाही, तर त्याऐवजी विकास हक्क देतं. मग तो जमीन मालक हे हक्क स्वतःच्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरू शकतो किंवा इतर बिल्डरांना विकू शकतो. यामुळे होतं काय की सरकारला रोख पैसे खर्च न करता जमीन मिळवणं शक्य होतं. पण कसं आहे ना, कोणतंही धोरण सरसकट लागू होत नाही. त्याला काही नियम आणि काही अपवाद असतातच. त्यामुळे या योजनेच्या मर्यादा आणि अटी काय आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण इथे एक सगळ्यात मोठा अपवाद आहे, तो म्हणजे हे धोरण संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरी भागांमधल्या खाजगी अतिक्रमित जमिनींना लागू होतं. पण यात एक मोठा भाग वगळलेला आहे. तो म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDAच्या हद्दीतल्या जमिनी. या जमिनींना हे धोरण लागू होत नाही. ही एक अत्यंत निर्णायक गोष्ट आहे. आता ही प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडावी यासाठी काही कायदेशीर बंधनंसुद्धा घालण्यात आली आहेत. पहिलं म्हणजे जमिनीशी संबंधित जे काही कायदे आहेत त्या सगळ्यांचं पालन करावंच लागेल. दुसरं म्हणजे जर त्या जमिनीबद्दल न्यायालयात काही केस सुरू असेल तर न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावाच लागेल. यात कोणताही शॉर्टकट चालणार नाही. आणि या सगळ्याची जबाबदारी स्थानिक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. तर मग ह्या सगळ्या धोरणाचा, या नियमांचा, ह्या प्रक्रियेचा याचा नेमका अर्थ काय आहे? शहरी विकास आणि घरांच्या हक्काच्या मोठ्या चित्रामध्ये याचं स्थान नेमकं कुठे आहे? एका वाक्यात सांगायचं तर या निर्णयाने अनिश्चिततेकडून सुरक्षितेच्या दिशेने जाणारा एक अधिकृत पूल बांधला. यामुळे झालं असं की अनधिकृत वस्त्यांना कायदेशीर वसाहतींमध्ये बदलण्याचा मार्ग मोकळा झाला. लोकांना पहिल्यांदाच त्यांच्या घरांवर कायदेशीर हक्क मिळण्याची खरी संधी मिळाली, जे एका स्थिर आयुष्यासाठी खूप गरजेचं आहे. तर धोरण तयार आहे, प्रक्रिया पण ठरलेली आहे. पण सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न अजूनही तसाच आहे की या कायदेशीर प्रक्रियेतून प्रत्यक्षात किती लोकांच्या डोक्यावर हक्काचं छत उभं राहील? या प्रश्नाचं उत्तर कदाचित येणारा काळच देईल.